अखेर बंद पडलेले जिल्हा परिषद शाळेचे वर्ग सुरू झालेच। आमच्या गावाची जिल्हा परिषद शाळा पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी जीवाचरान करून रात्रंदिवस एक करून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नारायण संतराम कचरे सर लढले। आमच्या शाळेच्या जिल्हा परिषदेची मान्यता 1945 ची होती आणि ती 7वी पर्यंत होती, परंतु मध्यंतरी काळात यामधील 6वी आणि 7वीचे वर्ग लक्ष न दिल्या कारणाने विद्यार्थ्याअभावी बंद पडले होते। आमच्या गावात आमच्याच गावचे सुपुत्र नवीन बदली करून आले आणि त्यांनी निर्णय घेतला की बंद पडत चाललेली जिल्हा परिषद शाळा पुन्हा एकदा पुनर्जीवित करावी। पूर्वी या शाळेच्या भोवती पत्राचे शेडचे अतिक्रमण एकदम भिंतीला लागून असल्या कारणाने चिमुकल्या विद्यार्थ्यांना पूर्ण खिडक्या शेडमुळे बंद असल्या कारणाने श्वास घेण्यास त्रास होत होता। वर्गात अंधारच अंधार होता, परंतु सरांनी गावकऱ्यांना बोलून स्वतः अतिक्रमण काढण्यास प्रोत्साहित केले। वेळप्रसंगी संघर्ष समितीला बोलून अर्ज करून अतिक्रमण हटवले व विद्यार्थ्यांना श्वासमुक्त केले। तसेच प्रत्येक वर्गात एक कूलरची व्यवस्था करण्यात आली। 2 शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची व्यवस्था करण्यात आली। 3 शाळेमध्ये सौर ऊर्जेचा प्लांट उभारण्यात आला। 4 शाळेत CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आले। 5. अतिक्रमण हटवल्यानंतर शाळेच्या भोवती गार्डन टाईप झाडे वगैरे लावण्यात आले। तसेच 6. शाळेत गरीब ऊसतोड कामगारांच्या लेकरासाठी वसतिगृह सुरू करण्यात आले। 7 शाळेला कंपाऊंड करण्यात आले। 8 शाळेत समाज सहभागातून 15 संगणक असलेली संगणक लॅब सुरू करण्यात आली। तसेच जिल्हा परिषदेचे कित्येक वर्षापासून बंद पडलेले 6वी 7 वर्ग सुरू करण्यासाठी तब्बल 2 वर्षे शाळा व्यवस्थापन समितीला संघर्ष करावा लागला। हे करत असताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। मुख्याध्यापकास धमकवणे, उच्चस्तरावर राजकारणी यांचा हस्तक्षेप, लहान नेत्यापासून ते मोठ्या नेत्यापासून दबाव तंत्र वापरण्यात आले। तसेच वर्ग सुरू होऊ नये म्हणून पत्रकार लोक पाठीमागे लावणे, या सगळ्या त्रासाला सामोरे जावे लागले। तसेच हे वर्ग बंद पडावे, पुनर्जीवित होऊ नये, मान्यता भेटू नये म्हणून कोर्ट मॅटर केलेले आहे। परंतु शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीम खांद्याला खांदा लावून लढली। अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कधी बीडला, कधी छत्रपती संभाजीनगर